शनिवारी रात्री नाशिकच्या शहा गावात थरकाप उडवणारी घटना घडली. 18 जणांच्या टोळीने घरात घुसून तडीपार गुंडावर भीषण हल्ला केला. घरच्या समोरच खून झाला. नेमकं काय घडलं पाहण्याआधी घटनेची सत्यता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. शनिवारी रात्री नाशिकच्या शहा गावात थरकाप उडवणारी घटना घडली आहे. सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास 18 जणांची एक टोळी एका घरात घुसली. त्यांच्याकडे कुऱ्हाडी, कोयते, लोखंडी दांडगे अशा घातक शस्त्र होती. टोळीने प्रथम घराजवळ येऊन तडीपार गुंड भैया कांदळकर बद्दल विचारणा केली. तुमचा भैया जास्त शहाणा झालाय, धमक्या देतोय, कुठे तो, असं म्हणत त्यांनी एक घर पेटवण्याची धमकी दिली. यानंतर त्यांनी विजया व गोरक्षनाथ कांदळकर यांना मारहाण केली, ढकलून दिलं आणि मग घरात लपलेल्या भैया कांदळकर याला बाहेर ओढलं. भैयाच्या डोक्यावर, मानेवर, हातपायावर कोयते, कुऱ्हाड व लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. रक्तबंबाळ झालेला भैया कांदळकर याला घराच्या बाहेर फेकून टोळीने तेथून पळ काढला. या हल्ल्यात भैया कांदळकरचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गावात भीतीचं वातावरण निर्माण करणारी ठरली आहे. ही हिंसक घटना पूर्वनियोजित होती का? आणि इतक्या मोठ्या टोळीने घरात घुसण्यामागे नक्की कोणाचा हात आहे? तुमचं मत काय आहे? कमेंटद्वारे नक्की कळवा.